तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल आणि फलंदाजा सुकृत जोशी आणि शुभम. चला लगेचच पंचाने सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू होण्याची कोण स्ट्राईक एंडवर सुकृत जोशी, नॉन स्ट्राईक एंडवर शुभम सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी मुआवजा घेतला जातोय, आढावा घेतला जातोय दोन्ही बाजूने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी 2 धावा पूर्ण 2 धावाने या ठिकाणी संघासाठी स्वतःचं खातं ओपन करण्यात यशस्वी होतोय. सुकृत जोशी चांगली सुरुवात करून देतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा तर आल्यात. श्रीगणेशा झाला या ठिकाणी सुकृतच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडवर शुभम तहसीलकर दिसतोय. पहिल्यांदाच या ठिकाणी रॉकस्टार मधून खेळतोय. या अगोदर त्यांनी मसुरा पॅकर्स संघासाठी प्रतिनिधित्व करताना दिसलाय तो आणि आज त्याच संघाविरुद्ध खेळताना दिसतोय. झेलची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक सेफ हँड म्हणून ज्याला ओळखला जातो, त्या सेफ हँड मध्ये या ठिकाणी झेला पडतोय. सुकृत याची खेळ संपुष्टात येते. सुकृत माघारी परतेल या ठिकाणी 2 या धावसंख्येवर दुसऱ्या चेंडूवर पहिली सफलता अर्जित करण्यात यशस्वी होतो या ठिकाणी तुषार. जाऊया परत एकदा डीजे कडे. डीजे पहिली सफलता अर्जित करतो या ठिकाणी तुषार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. तुषारच्या माध्यमातून माघारी पाठवला या ठिकाणी सुकृत याला. आता मात्र स्ट्राईकवर असेल अक्षय. आता झालेला फलंदाज अक्षय धुळे, मॅन फ्रॉम हाडी मालवण. मोठा फटका समोरच्या दिशेने कडक फटका बघायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी चौकाराने या ठिकाणी खातं खोलले गेलंय. तुषार याच्यावर आक्रमण केलं गेलंय. धाव फलक 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. पुढील चेंडू तुषाराचा परत एकदा अक्षयसाठी आखून टप्प्याचा चेंडू. मोठा फटका काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. जसा या ठिकाणी फटका खेळलाय तसा या ठिकाणी डगआउट मधून टाळ्याचा कडकडाट झालाय. स्वागत केलं गेलंय षटकाराने तुषार याचा. डीजे धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 5 चेंडूची झाली सांगता. 4 चेंडू माफ करा. 4 चेंडूच्या सांगतेनंतर सुरेख कमबॅक करणारी गोलंदाजी आता बघायला मिळाली. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. धावफलक 12 धावा धावफलकावर. 3 षटकांचा सामना. आकुटबाचा चेंडू परत एकदा मोठा फटका. नक्कीच 6 धावांसाठी या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. एकाकडेच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या सांगितल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉकस्टार 11 संघ दिवा. डीजे
त्याच्याकडे चेंडू दिला होता. त्यानंतर या ठिकाणी परत एकदा दुसरा मोठा खेळाडू त्यांच्या कोट्यातील एक चांगला गोलंदाज विजय बांदिवडेकर, फिरकीचा जादूगार, ज्याने भरपूर वर्ष या ठिकाणी क्रिकेटमध्ये घालवलेत. तो आपल्या अनुभवाचा वापर करेल का विजय बांदिवडेकर? सज्ज होतोय. पुढे टाकलेला चेंडू सरळ बॅटने खेळलाय. विदाउट द कार्पेट प्रकारचा चेंडू जमिनीला घासत जमिनीला गरंगळत चेंडूचा प्रवास दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र अक्षय थांबवतोय. अक्षयची बॅट आहे आता मोठे फटक्यांची भाषा बोलू लागले, त्यामुळे अक्षयला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे थांबवलंय त्याने. शुभमला चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यायचा, असा काहीसा नक्कीच इरादा असेल अक्षय याचा सुद्धा. धावफलक जाऊन पोचलाय. 19 धावा या धावफलकावर. स्ट्राईकवर आता मात्र दिसेल अक्षय, ज्याने 2 षटकार 1 चौकार केसलाय. बघूया विजयच्या गोलंदाजी समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव. विजय ज्याच्या नावाचाच विजय आहे आणि भरपूर सामने मस्तुरा पॅकर संघाला त्याने जिंकून दिले, तो विजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. परत एकदा टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळाय, सन्मान दिलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास एका धावेसाठी शुभम दुसऱ्या धावेसाठी येत होता, त्याला थांबवलं या ठिकाणी अक्षयाने. कुवत आहे दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याचे. धावफलक 20 धावा 3 चेंडूच्या सांगतेनंतर. 3 षटकांचा सामना म्हणजेच काय 9 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 चेंडूंमध्ये 20 धावा आल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लेग साईडला या ठिकाणी अपील केली झाली. ही अपील फसवी होती का या ठिकाणी बघावं लागतंय. निर्धाव चेंडू. खूप वेळ या ठिकाणी नजर होता पंचांकडे, पंचांचा या ठिकाणी निर्वाळा येतोय. चेंडू हा लिगल आहे, खेळू शकला असता. मोठा फटका परत एकदा. आता मात्र जागा बनवली स्वतःसाठी. लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी पाठवून दिलाय. सीमा रेषा पार षटकार. सव्वीस धावा या धावफलकावर. सुरेखा फटकेबाजी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी खरोखर कौतुक करावा लागेल विजयाचा. शेवटचा चेंडू एक ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळखला तर क्रिकेटमध्ये, तो यॉर्कर लाईनचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळालाय. आणि या यॉर्करच्या चेंडूवर 1 धाव निघाली आणि एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय. 27 धावा. 2 षटकांची सांगता झाली. 12 चेंडूच्या सांगतेखेरी 27 धावा धावफलकावर. अजून एका षटकाचा खेळ असेल बाकी, आणि एका षटकांमध्ये किती धावा येतील हे बघावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी विजयाचं समीकरण आपल्याला समजेल आणि या विजयावर कोण शिक्कामोर्तब करेल, कोण पुढील फेरीत प्रवेश करेल हे बघावं लागेल. अजूनही 4 सामने व्हायचे आहेत, जरा स्पीडअप घ्या. टप्प्याचा चेंडू परत एकदा बसून घुटना टेक, तमाशा देख. परत एकदा लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. धावगती राखण्यात यशस्वी होतोय. धावफलक जाऊन पोचलाय 33 या धावसंख्येवर. सुरेखा खेळ बघायला मिळाले. जरा स्पीडअप घ्या.
भाई अशा चुका करू नका. वेळ तुम्हालाच होईल. तुमचा संघ जर पुढल्या फेरीत गेला तर तुम्हाला काळोखात मॅच खेळावी लागेल. त्यामुळे आपणासाठी ही स्पर्धा आहे याचा विचार करून खेळा. प्रत्येक संघाने सांग आणि खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार थोडासा या ठिकाणी प्रेशर असेल. त्यानंतर सुरेख चेंडू यॉर्कर लाईनवरचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन चेंडू जातो या ठिकाणी गली रिझनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 34 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. नक्कीच अपेक्षा असतील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने की एकाच दुसरा मोठा फटका यावा आणि कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या 40च्या पार जावी. तर गोलंदाजी करणारा संघ म्हणेल की ही जोडी थोडीशी फुटावी. नवीन फलंदाज यावा मैदानात आणि त्याला पण बांधून ठेवावा. 34 धावा या ठिकाणी. तर स्ट्राईकवर असेल अक्षय धुले. हडी मालवण या गावातून या ठिकाणी बिलॉंग करतोय. आकुटप्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू धावत सुटला या ठिकाणी. डीप फायनली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. चेंडू थांबलाय तिथे. तोपर्यंत 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावाने धाव फलक असतात. 30 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. समोर असेल आता मात्र शुभम ज्याने 2 षटकार शुभम याच्या बॅटमध्ये पण आलेत. धाव फलक 37 धावा. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. जरा स्पीडअप घ्या, गती घ्या. खेळाडूंना विनंती असेल. 6 वाजायला आले. 10 मिनिटं बाकी आहेत. परत एकदा थोडंसं एकदा लेग स्टिक मिस करणारा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 धावा. 38 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये काय होतंय काय घडतंय बघितंय बघावं लागेल. थोडंसं या ठिकाणी दिरंगाई चतुराई या ठिकाणी बघायला येत आहे. मात्र या ठिकाणी शुभम माघारी परततोय. धाव फलक स्थिरावतोय 38 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज विक्की. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. विक्की विक्रांत सारंग याची वर्णी लागते. नवीन फलंदाज विक्रांत यादव. नॉन स्ट्राईक एंडवर परत एकदा पंचांच्या दोन्ही हात समांतर होत असताना 1 धाव. 39 धावा. धाव फलकावर अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. अक्षय धुळे स्ट्राईक एंडवर. अक्षयकडनं अपेक्षा एखाद्या मोठ्या फटक्याची. परत एकदा या ठिकाणी थोडासा आउट ऑफ दी ऑफ स्टंप होता. बाहेर होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचे परत दोन्ही हात समांतर. त्यामुळे परत एकदा व्हाईट धावा आणि व्हाईट धावेने धाव फलक 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. आगोटप्याचा चेंडू मोठा फटका गॅप मध्ये डिपॉझिट केलाय. पंचांचा निर्णय 4 धावा. 44 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधील या षटकातील चोरटी धाव. 1 चोरटी धाव. 45 धावा. धाव फलकावर 46 धावांचं आव्हान असेल. 45 धावा धाव फलकावर लावल्या गेल्यात या ठिकाणी रॉक स्टार स्पोर्ट संघाच्या बाजूने. आणि या ठिकाणी विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग करावा लागेल मस्तुरा पॅकर्स संघाला. बघूया कशा प्रकारे हा पाठलाग केला जातोय, काय घडतंय काय बिघडतंय हे थोड्याच वेळात आपल्या समोर चित्र पेश होईल. तोपर्यंत जाऊ आपण डीजे कडे. सुमधुर संगीत त्याच्या अगोदर नाणेफेकीचा साठी मी आमंत्रित करतोय गांगो रवळनाथ वर्सेस जुगाई वाघघाई. जुगाई वाघजाई आणि गांगो रवळनाथ
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. हॅलो, कांगो रवळनाथ, जवळेतर आणि जुगाई वाघघाई. वाघजाई संघ, जुगाई वाघजाई लगेच या. चला मसुरा पॅकर्स आपले फलंदाज घ्या मैदानात. मसुरा पॅकर्स आपले फलंदाज मैदानात येऊ द्या. 6 वाजलेत भाई. आपल्याला या ठिकाणी फायनल पण करायचे, 2 सेमी अजून कव्हर करायचे, 2 सेमी त्यानंतर एक फायनल, त्यानंतर या ठिकाणी पारितोषिक वितरण सुद्धा या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे जरा स्पीडअप घ्या. या ठिकाणी प्रशांत दुखंडे सर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते पहिले सेमीफायनल या ठिकाणी होईल. त्या सेमीफायनलचा नाणेफेक होईल या ठिकाणी. गांगो रवळनाथ जवळेथर वर्सेस जुगाई वाघजाई संघ. गांगो रवळनाथ संघ नाणेफेक जिंकला, त्याने निर्णय कळवा आपला लगेचच. धन्यवाद प्रशांत सर. चला मैदानाच्या दिशेने वळतं. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. एका बाजूने जर बघितलं तर मंगेश आहे, त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विवेक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल शुभम. 3 षटकांमध्ये या ठिकाणी 45 धावा जमवल्यात. 46 धावांचं एक माफक आव्हान, एक तगडं आव्हान असेल. आणि जर एका बाजूने जर विचार केला तर मसुरा पॅकर संघाचा सुद्धा तेवढाच तगडा आहे, कारण त्या लोकांनी आजच्या दिवसातील एक सर्वोच्च धावसंख्या चेस केली. 78 धावा चेस केल्यात. 79 धावांचा पाठलाग त्यांनी सुरक्षितरित्या केलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना झाला होता. रंगतदार सामना आणि विजय बांदिवडेकर स्वतः कर्णधारांनी ह्या 2 विजयी धावा ज्या पाहिजे होत्या एका चेंडूंमध्ये, त्या विजय बांदिवडेकर यांनी काढल्या होत्या. स्ट्राईकला मंगेश सज्ज होईल. मंगेश आणि विवेक ही जोडी मैदानात दिसते. पहिल्या चेंडूवर अपील केली गेले. पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी स्वेअर चेंडू असल्याचा, म्हणजे या स्वेअर धावेने धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. एक धाव निघते या चेंडूवर, ती सुद्धा स्वेअरच्या स्वरूपात. परत एकदा पंचांचा निर्णय. स्वेअर चेंडूचा दोन्ही हात समांतर करत असताना पंचांना थोडेसे या ठिकाणी कवायत करायला लावतात. शाळेतील दिवस आठवले. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन, आणि त्या दिवशी या ठिकाणी कवायत असायची शाळेत असताना आपण, आणि तशा प्रकारची कवायत पंचांची सुद्धा होताना दिसते. सलगच्या 2 चेंडूंवर समांतर चेंडूवर 2 चेंडू वाईट त्याच्या स्वरूपात 2 धावा बहाल केल्या गेल्या. समोरच्या चेंडू फलंदाजांना या ठिकाणी लेग बिफोरची अपील केली जाते. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. 2च धावा धावफलकावर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू हा समाप्त झाला. अकुटप्याचा चेंडू हलक्या हाताने खेळला या ठिकाणी.
मिड विकेट रिझनमध्ये अजित बांदकर सर यांच्या हातामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी करतायत यष्टिरक्षकाच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव निघेल. एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 3 या धावसंख्येवर. शुभम तळशीलकर हा गोलंदाजी मार्कवर सुकृत जोशी यष्टिरक्षकच्या भूमीमध्ये त्याच्या बाजूला या ठिकाणी जर बघितला तर फायनली क्षेत्रामध्ये प्रथमेश सावंत अजित बांदकर या ठिकाणी आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर शुभम मॅन फ्रॉम रेवंडी मालवणचा हा खेळाडू बॅटची कट घेतोय काय ठिकाणी अपील केली जाते मात्र पंचांची नजर तेवढीच करडी. चेंडू निर्धाव स्वरूपाचा सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जर बघितलं पहिले 2 चेंडू हे स्वेअर फेकले होते. त्यानंतर एक कमबॅक करणारी गोलंदाजी शुभमकडनं. शुभमचं मगाशीच मी सांगितलं की शुभम मसोरा पॅकर्समध्ये खेळत होता याच्या अगोदर सुद्धा. त्याला माहिती आहे तर मसोरा पॅकर्स संघाच्या फलंदाजांचं काय कसे दोरे आहेत हे त्याला जाणतोय तो. 2 चेंडूंवर सलग अपील झाले मात्र पंचांची या ठिकाणी करडी नजर. पंचांनी या ठिकाणी दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केलंय. परत एकदा समोरच्या दिशेने उडवलाय हवाई फायर. जज करतोय या ठिकाणी फलंदाज आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय येणे बाकी. गडी बाद झालाय याची खूण करतायत निर्वाळा देत आहेत. विवेक माघारी परतेल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 3 धावा आणि 3 धावांवर पहिला गडी माघारी परतोय विवेक याच्या माध्यमातून. चला फलंदाज फास्ट घ्या फलंदाज. तोपर्यंत जाऊ आपण समुद्र संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. फलंदाज जरा फास्ट घे. जॉर्डन रोमित जरा फास्ट आहे मित्रा. पाच चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. फक्त 3 धावा या धावफलकावर. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिले 2 चेंडू जर बघितले ते स्वेअर फेकले होते. त्यानंतर काय कमबॅक केलंय. 4 चेंडू निर्धाव आणि 1 विकेट बघायला मिळालंय शुभम याच्या माध्यमातून. परत एकदा सुंदर चेंडू. पंचांकडे नजरा होत्या. वाईटची दाद मागितली जाते. पंच सांगतात हा चेंडू खेळण्यासारखा होता. तो अगोदरच सफल झाला होता. फक्त 3 धावा खर्च करत असताना 1 गडी माघारी पाठवलाय. धाव फलक 3 धावा. अजूनही 43 धावांची गरज. चला जरा स्पीडअप घ्या रॉकस्टार स्पोर्ट. अजून 3 सामने व्हायचे. जरा स्पीडअप घ्या रॉकस्टार स्पोर्ट. त्रेचाळीस धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 12 चेंडू आणि 43 धावा. पहिल्या चेंडूवर मंगेश याच्या बॅटमॅन मोठा फटका समोर आहे. यश गोने. यशकडनं चुकी झाले. झेल सुटलाय. एक महत्वपूर्ण निर्णायक क्षणी या ठिकाणी झेल सुटलाय. तो सुद्धा मंगेश याचा. आणि जेव्हा जेव्हा झेल सुटतं तेव्हा तेव्हा काय घडतं माहिती आहे. अवघ्या 2 चेंडूवर रोहित शर्माचा सुद्धा झेल सुटला होता आणि त्यानंतर रोहित शर्माने 246 धावांची एक अभेद खेळी केली श्रीलंका विरुद्ध. तसंच चित्र बघायला मिळालंय. या ठिकाणी 0 या धावसंख्येवर मंगेश याची खेळी संपुष्टात आली असते मात्र या ठिकाणी त्याला जीवदान मिळालंय आणि त्याने या ठिकाणी जीवदानाचा फायदा उठवता षटकार खेचलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर.
35 धावांची गरज 10 चेंडूंमध्ये अजूनही. हे षटक नक्कीच निर्णायक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील ते शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा डिफेंड करायला ठेवतील किसन हे बघावं लागेल. कारण 2 चेंडूवर 2 षटकार आले. 3 चेंडूचा जर विचार केला तर 14 धावा खर्च केल्यात. धावफलक 17 धावा. मंगेशच्या बॅटमध्ये सलगचे 2 षटकार बघायला मिळत आहेत. थोडंसं आता मग प्रेशरमध्ये असेल किसन. धावफलक जाऊन पोचलाय. 17 आहे धावसंख्येवर. पंचांचा या ठिकाणी दोन्ही हात समांतर होत असताना वाईटची खूण परत एकदा बघायला मिळते. धावफलक 18 धावा या धावफलकावर. 18. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू किसन याचा तेच तर्रार रफ्तार भरा चेंडू वेगवान चेंडू वेगावर सवार होऊन टाकलेला चेंडू बघायला मिळतोय. खांद्याचा वापर केला या चेंडूवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी. 2 षटकार जरी मारले असतील तरी पुढील 2 चेंडू निर्धाव कशा टाकावे हे मला माहीत आहे. हे दाखवून देतो या ठिकाणी किसन राठोड. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला ओळखले जातं आणि ती भूमिका या ठिकाणी पार पडत असताना सुरेख चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे गणले गेलेत. दुसऱ्या षटकाची झाले सांगता. दुसऱ्या षटकाच्या सांगता एकरीस धावफलक 18 धावा. 18 धावा झालेल्या आहेत 6 चेंडूंमध्ये. आता मात्र या ठिकाणी 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा असं विजयाचं समीकरण असेल. 6 चेंडू आणि 28 धावा. माफ करा. गांगो रवाना संघ आपला निर्णय कळवा. गांगो रवाना संघ. झाले 5 मिनिटं यार. इनिंग संपली यार दादा. लगेच सांग लगेच सांग. निर्णय लगेच सांगायचा असतो यार. अजून विचारच करतायत. हा सहा चेंडू आणि 28 धावा विजयाचं समीकरण. शेवटचे 6 चेंडू निर्णायक चेंडू घेऊन यश गोणे गोलंदाजी मार्कवर समोर असलेले या ठिकाणी रोमित पुढे टाकलेले चेंडू आहे. मिनी हेलिकॉप्टर फिरवला गेलाय. जमिनीला घरंगळा चेंडू जातो या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर गॅदर करतात. 1 जण. एका धावेने धावफलक 19 धावा. मंगेश येतोय स्ट्राईकवर. मंगेशकडे क्षमता आहे. सुरेखा खेळी केली होती पहिल्या सामन्यांमध्ये मंगेश याने. सरळ बॅटने खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी सुद्धा सुरेख या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू निर्ध 1 रन येतोय चेंडूवर. एका धावेने धावफलक 20 धावा.
विजयाचं समीकरण 4 चेंडू आणि 26 धाबा. वाईट चेंडू. चार चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. फुलटॉस प्रकारचा चेंडू झेलवर जावा की मागून टप्पी चेंडू पकडावा असा द्विधा मनस्थितीत अजित बांदकर सर या ठिकाणी दिसलेत. मात्र चेंडू हलकेच गॅदर केलाय. परतीचे फेकी आहे गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव ही धावून पूर्ण केले गेले. एका धावने धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 धावा. चोवीस धावांची गरज. सुरेख चेंडू फुलर लाईनचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चार चेंडूंची झाली सांगता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडू आणि 24 धावा. डबल षटकार मारावे लागतील. फटका मोठा आहे या ठिकाणी 6 धावांसाठी. 6 धावा. 6 धावांनी धाव फलक जाऊन पोचलाय 28 धावा. 6 धावा. षटकार. शेवटचा चेंडू. आकुटबाचा चेंडू नक्कीच षटकारासाठी.